तालुका संकेश्वर या छोट्या गणासाठी 100 रुपये पैसे झालेले आहे. धन्यवाद. रसिको पुन्हा एकदा आभार. शांततेचे आपण साथ देत आहे. आता काय गवळण विजय पायकोळी बुवा ख्यातनाम शाहीर आहे. गेली बरीच वर्ष हा रंगमंच गाजवलेला आहे. गेली बुवा म्हणून गेले काय बुवा म्हणतात की पारीला खरी रंगाची येते ती गवळणीपासून येते. हो बुवा मग आपला प्रार्थना आपला गण कुठे गेला हो. गणाची आराधना केल्यावर हा शक्ती तुला फुलला जातो. आता या बुवांना गवळणीकडे लक्ष म्हणजे गाण्याकडे लक्ष त्यात काय ह्यांचा काही प्रश्न नाही ह्यांचा काही दोष नाही. कारण ह्याने माझ्यावर एवढं प्रेम केले ना की माझी आठवण काही यांना जात नाही. हा गाणं आहे हा जातीचा गवळी आहे तो सोडून द्या. हा गवळी आहे याला जवळ कवळी कवळी करून याची कवळी करून टाकेल तर कळणार नाही. म्हणून म्हणतोय बुवा आपण स्तवनमध्ये म्हणून गेला की भैयाच्या काय म्हणाले भैयाच्या धुवणावर लाथ मारीन मारीन असं काहीतरी बोलले बुवा. आणि शेवटी बुवाच हिंदी शेर गात आहे. मग तुम्ही भैयांची बाजू घेताय का आपल्या हिंदू संस्कृतीची बाजू घेताय भैया कोण हा तुम्हीच ठरवा. हा या ठिकाणी गवळण सादर केली बुवाने. बरोबरच बुवांचं नॉलेज चांगलं आहे ज्ञान आहे बरोबर की नाही. पण काय म्हणाले गोऱ्या हंडीला काय म्हणाले गोऱ्या हंडीला चाटायला येतो हा काना. आयला मला कळलंच नाही गोरी हंडी यायची. नंतर बुवा म्हणाले काळी हंडी गोरी हंडी नसते गोरी काय असते मांडी. हो बुवा घागर कधी चाटली काय हो माठ कधी चाटली काय चाटल्यावर काय लागेल त्याची माती लागेल की नाही. हा तुझ्या आतलं जे लोणी आहे ना ते चाटायला मी समजत आहे ते मला फार आवडतं. तुम्ही म्हणाला असत ना लोणी चाटायला येतोय तर मान्य केलं असतं. माठ कशाला चाटू माठ फोडून आणि नंतर लोणी चाटेल हे लक्षात ठेवायचं. मी म्हणजे गवळण सादर करतोय तुमचं म्हणून ते नक्कीच करणार. प्रतिबंध रस्ता केला मी गोकुळात माझे सारे हे रुंजून रुंजून करी गुंजन करतो कमलावरती मकरंद नको करिता स्पर्श कुळाला जसा पाहतो रसगंध शस्त्र सोडा भोगून शस्त्र सोळा भोगून बाळा ब्रह्मचारी ब्रह्मानंद आणि वासुदेवाच्या वचन वैतरी हे सकाळ सकाळ येऊन बसते ही सकाळ सकाळ येऊन बसते कानाच्या ओट्यावर आणि या राणीचा लक्ष का गोट्यावर. आता गोट्यावर म्हणल्या गाई गाई म्हशीची आपण मांडतो ना त्या गोट्यावर म्हणल्या आणि या राणीचं लक्ष आहे माझ्याच गोट्यावर. आणि याची राणीची कशी बघा गंमत झाली मोठी आणि बैलाचं ती ओढत बसली गाईची समजून मोठी आणि वेळेची झाली गाई राधा बघा पडली या डोक्यावर. माझी गवळण आहे बुवा चाल देतील नक्कीच. माझी गवळण चाल अशी आहे का हे गवतामधी बीळ गवतामधी बीळ गवतामधी बीळ
पाहून नागो पाटुल खेळ पाहिल्याबरोबर नागो वाढवण्याच लागतो सवय आहे कौतामधी वीळ पाहून नागो पाटुल आई तिथं जागा गावई त्याला आणि टकीला त्यानंतर ही माझी चाल आहे अगं थांब थांब गवळ्याची नार तुझं दूध मला कधी पाजणार 16,360 एवढं आहे मग मला या रागीचं दूध आवडतं का मी राधावादीची आहे म्हणून थांब थांब गवळ्याची नार तुझं दूध मला कधी पाजणार नको तुझी वरची दाखव खालची मी लहान आहे मला वरचीला वेळ लागेल मला खालचीच रे म्हणून नको तुझी वरची दाखव खालची काळी काळी घागर थांब थांब गवळ्याची नार थांब थांब गवळ्याची नार तुझं